नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे शीतल्स किचनमध्ये। तर आज इथे मी तुम्हाला तोंडल्याची चमचमीत सुकी अशी भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी तेल गरम करत ठेवलं आहे, जिरे मोहरी टाकून फोडणी करून घेतली आहे। त्यानंतर लांब लांब असा उभा चिरून कांदा घेतलेला आहे, तर तो इथे तेलामध्ये आपण चांगला परतवून घेणार आहोत। चांगला कांदा परतला झाला की यामध्ये आपण लसण मिरचीचा ठेचा थोडासा 1 चमचाभर टाकून घेणार आहे। त्यानंतर एक टोमॅटो पिकलेला इथे चिरून घेतलाय, तो सुद्धा या फोडणीमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित याला चांगलं मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे। तर चांगलं कांदा टोमॅटो या फोडणीमध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे। कांदा सुद्धा छान मऊ झाला पाहिजे आणि टोमॅटो सुद्धा चांगला सॉफ्ट झाला पाहिजे। तर इथे आपण त्यासाठी झाकण ठेवून एक छोटीशी वाफ काढून घेणार आहोत। 1-2 मिनिटाची ही वाफ आपल्याला काढायची आहे। तर ही वाफ काढून झाल्यानंतर इथे बघा व्यवस्थित पुन्हा एकदा याला एकजीव करून घ्यायचं आहे। आणि तुम्हाला सुद्धा अशा पद्धतीने भाजी बनवायची असेल तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। इथे बघा हळद टाकून घेतली, लाल तिखट टाकले, काळा मसाला टाकून घेतलेला आहे। तर तुमच्या घरच्यांच्या आवडीनुसार कमी अधिक तिखट तुम्ही करू शकता। तर इथे व्यवस्थित हा मसाला सुद्धा आपण इथे परतवून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने व्यवस्थित मसाला कांदा टोमॅटोमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। आणि नंतर इथे बघा मी जवळजवळ हे पावशर तोंडले घेतलेले होते, ते एकाचे 4 भाग करून घेतले, स्वच्छ धुवून चिरून कट करून घेतलेले आहे। ते इथे या कांदा टोमॅटोच्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि ते देखील याच्यामध्ये चांगले मिक्स होईल, एकजीव होतील अशा पद्धतीने एकत्र करून घ्यायचे आहे। त्याला सुद्धा या फोडणीमध्ये मसाल्यामध्ये 1-2-3 मिनिटं चांगलं परतू द्यायचं आहे आपल्याला। तर अशा पद्धतीने तोंडले तुमच्याकडे कोणाकोणाला आवडतात तर नक्की मला कमेंट करून सांगा। इथे बघा चवीप्रमाणे मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि तोंडले हे थोडेसे भेंडीसारखे चिकट असतात बघा। तर अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी बनवून बघा। भेंडीची भाजी सुद्धा आपण अशी कांदा टोमॅटो टाकून बनवतो, तर त्याच पद्धतीने इथे मी बनवलेली आहे। आणि तोंडले शिजण्यासाठी बघा थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये आणि यावर आपण झाकण ठेवून चांगलं मीडियम फ्लेमवरती या भाजीला शिजू देणार आहोत। तर तुम्हाला सुद्धा अशी भाजी बनवायची असेल तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघून चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा। तर अशा पद्धतीने बघा एक 10-15 मिनिटं मी छान झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर भाजी शिजवून घेतली आहे आणि तोंडल्यांचा रंग सुद्धा तुम्हाला बदललेला दिसत असेल आणि इथे बघा तोंडलं सुद्धा एकदम छान मऊ शिजलेलं आहे। तर अशा पद्धतीने इथे बघा मी कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे भाजीची चव अजून वाढावी म्हणून आणि थोडंसं दाण्याचं जाडसर कूट इथे टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर सुद्धा टाकलेली आहे। तर हे सर्व साहित्य टाकल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने याच्यातला कूट वगैरे शिजण्यासाठी आणि भाजी चांगली मिळून येण्यासाठी एकजीव होण्यासाठी झाकण ठेवण्याला आपण परत एकदा छोटीशी वाफ देऊन घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपली ही भाजी इथे रेडी झालेली आहे। अशा पद्धतीची भाजी तुम्ही मुलांना शाळेच्या डब्यात देऊ शकतात, मिस्टरांच्या डब्याला ऑफिसला देऊ शकतात। तर अशा पद्धतीने मस्त झटपट होणारी ही सुकी भाजी खायलाही छान लागते आणि करायलाही सोपी आहे आणि साहित्यही अगदी मोजकंच लागतं। त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मी केलेली रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला फॉलो करा। आणि कलर तुम्ही बघू शकतात भाजीचा आणि मस्त अशी तुम्ही पोळी भाकरी कशासोबतही खाऊ शकतात। तर एकदम चमचमीत आणि कमी साहित्यामध्ये तयार होणारी तोंडल्याची भाजी एकदम अप्रतिम चवीची अशी तयार झालेली आहे। तर नक्कीच माझ्या पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवून सगळ्यांना खाऊ घाला। तर खा प्या मजा करा। थँक्यू, धन्यवाद।